हे गाइज, वेलकम टू माय चॅनल पार्थ वेतुरेकर व्लॉग्स. सो आजचा प्लॅन आहे आपण चाललो आहोत डिगसला फिशिंग करण्यासाठी. सो आज खूप मजा येणार आहे. दाखवतो तुम्हाला व्लॉगमध्ये की कसे आम्ही मासे पकडू आणि कसं काय पुढे होईल ते. सो व्लॉग पूर्ण बघा. बघू शकता तुम्ही, तांबूस घेतलेला आहे आणि घरी सुद्धा घेतलेली आहेत. पाणी तुम्ही बघू शकता, फुल ऑन फायर. आज तर खूप पाऊस आहे आणि आजचा आमचा प्लॅन आहे गरवायला जाण्याचा. गाईज बघूच शकता तुम्ही काय पाऊस पडतोय. आज तर वाट लागली आहे फुल. बघू शकता पाणी काय आहे. तर गाईज आता आम्ही गाडीतून उतरलो आहे आणि आत्ताच घरी पोचलो आहोत. तर आतमध्ये जातोय, तुम्हाला दाखवू आम्ही घरीचं पुढचं काम. बघत राहा व्हिडिओ. ही आहे ती गाडी, त्या गाडीतून आम्ही पंढूरहून दादाच्या घरी आलो आहोत. आणि तुम्ही बघू शकता दादाचं घर. हे आहेत आजोबा. आजोबांचे आशीर्वाद घेऊया. काय आवडतं आजोबा? काय आवडतं? मोठी मम्मीच्या पण पाया पडूया. तर हे आपले आजोबा आहेत. आजोबा हाय बोला. हाय हाय. हो, तर तुम्हाला गाईज मी माझ्या मोठी मम्मीचा परिचय करून देतोय. मोठी मम्मी हाय बोल. ब्लॉग सुरू आहे. हाय. बघा चिकनची तयारी सुरू आहे. चिकन बघू शकता, जोरदार तयारी सुरू आहे. घरी बनवत आहोत आम्ही आजोबांच्या मदतीने. आजोबा आम्हाला शिकवत आहेत कशी घरी बनवायची. बघू शकता तुम्ही आजोबा किती मेहनतीने काम करत आहेत. आणि नक्की आम्हाला मासे मिळतील अशी एक आशा आहे. पाहूया पुढे काय होत आहे. घरी बदली आहे गाडी. दादा तुला काय वाटतं, आज मासे आम्हाला मिळतील का? मिळू शकतात. सो गाईज 2 वाजता जेवल्यानंतर आम्ही आता 1 तास झोप काढून 3:30 झाले आहेत. तर आम्ही आता मेन कामासाठी, ज्या कामासाठी आलेलो डिगसला, त्या कामाला सुरुवात केली आहे. बघू शकता दादा एक गरी घेऊन हातात उभा आहे आणि एक गरी पाण्यात ठेवली आहे आणि 2 गऱ्या बाहेर आहेत, त्या अजून टाकल्या नाहीत कारण माशांचं काय मासे आहेत असं वाटत नाही आहे. पाऊस आता थोडा कमी झाला आहे. पाऊस जोरदार लागतो आहे. बघू शकता डिगस तलाव. तुम्हाला मी पुढे नेऊन पण दाखवतो काय व्ह्यू आहे डिगस तलावचा. इकडे बघू शकता तुम्ही, तिकडे बोट्स आले आहेत. बनाना राईडसुद्धा आहे इकडे तळ्यामध्ये. काही लोक मासे पकडत आहेत. तुम्हाला दाखवतो पुढे नेऊन. बघू शकता हाच तो मेन स्पॉट आहे जिकडे गरवून मासे खूप पकडले जातात. आहेत तिकडे सुद्धा मासे पकडत आहेत. आणि दादाला बघितलं तर तो बघा दादा. दादा काय वाटतंय, मासे मिळतील की नाही? बघूया आता. मासे पकडण्यासाठी शांतता आणि चिकाटी खूप महत्त्वाची असते, जी दादाकडे आहे. That's the wrong number.
सो गाईज तुम्ही बघू शकता 3 तास फिशिंग करून आम्हाला मासे मिळाले आहेत. याला काढाय म्हणतात. हा आहे खवळा, हे आहे शेंगाळे आणि शेंगटी आहेत. सो बघू शकता एवढे सारे मासे आम्हाला मिळाले आहेत. तर गाईज काल आपण रात्री खूप मजा केली. काल जोरदार पावसामुळे मी डिगसला स्टे केलं. सो आता वेळ आली आहे आपल्याला व्लॉग एंड करण्याची. तर मी आता पिंगोळीला जातो आहे. सो बाय बाय करूया सगळ्यांना आणि जाऊया पिंगोळीला.